हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूप मोठा आणि इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता दुष्यंत कृष्णाची गेलेली मेमरी परत आणण्यासाठी प्रयत्न करणार आणि कशी कृष्णाची मेमरी जाणार, सगळं काही जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथं पाहतोय की सध्या आता दुष्यंत हा कृष्णाला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तो तिला आतोनात सांगत असतो की हे बघ कृष्णा, मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे किंवा मी तुला फसवलेलं नाही आहे, माझं ऐकून घे, मला समजून घे. तर कृष्णा दुष्यंतला सांगत असते, मला तुमचं काही एक ऐकायचं नाही आहे, काही समजून घ्यायचं नाही आहे, तुम्ही माझी फसवणूक केली. त्यावेळी मग कृष्णा आता बास झालं, आता बास झाली, तेवढी फसवणूक भरपूर झाली, आता मी स्वतःची आणखीन फसवणूक नाही होऊ देणार, मला नाही राहायचं इथं, आता माझी ह्या घरामध्ये मुळात काही जागाच नाही आहे. जितक्या दिवस उलट मी इथं राहिले तितका दिवस तो माझा मूर्खपणा ठरला आहे, पण आता मी आणखीन मूर्खपणा करणार नाही आहे, आता मी इथनं निघून जाणार. एवढा विचार करून कृष्णा ही उठते आणि तिकडनं जाऊ लागते. त्यावेळी आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा हे बघ, कृष्णा म्हणते गप्प बसा, मला तुमचं काही एक ऐकायचं नाही आहे आणि तुमच्याशी काही बोलायचं तर नाहीच आहे. त्यावेळी कृष्णा आता घराबाहेर पडत असताना दुष्यंत आता कृष्णाच्या मागे मागे जाऊ लागतो. तो कृष्णाला मागून हाका मारत असतो, कृष्णा थांब, कृष्णा हे बघ ऐक माझं, कृष्णा वेडेपणा करू नकोस, रागाच्या भरात कुठलाही घेतलेला निर्णय हा नेहमी चुकीचाच असतो, ऐक कृष्णा प्लीज, रागाच्या भरात काहीतरी वेडवाकडं करून बसू नकोस, कृष्णा प्लीज थांब. कृष्णा मागे फिरून दुष्यंतला म्हणत असते, तुम्ही माझ्या मागं मागं नका येऊ, निघा इकडनं, जावा तुम्ही. आता कृष्णा मागे दुष्यंतकडे पाहत असतानाच कृष्णाच्या समोरून भरधाव वेगात एक गाडी येते आणि आता ती गाडी कृष्णाला उडवते आणि थेट पुढे जाते. कृष्णा त्यावेळी आता जोरात ओरडते आहे आणि आता बघता बघता कृष्णा ही खाली जमिनीवरती कोसळते. आता तो गाडी मालक न थांबता तिकडनं थेट गाडी पुढे पळवत घेऊन जातो. आता दुष्यंतने स्वतःच्या नजरेसमोर कृष्णाचा अपघात होताना पाहिलेला असतो. कृष्णाचा असा अपघात दुष्यंतसमोर झाल्याबरोबर दुष्यंत एकही क्षणाचा विलंब न करता लगेच कृष्णाकडे धावत जातो आणि तो आता कृष्णाला पहिला उठवतो आणि म्हणत असतो, कृष्णा कृष्णा उठ ना. आता त्याने कृष्णाला मांडीवर तिचं डोकं घेतलेलं असतं. तो कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा काय होतंय तुला, कृष्णा डोळे उघड. पण कृष्णा काही डोळे उघडत नसते. दुष्यंत घाबरतो, कृष्णाच्या डोक्यातून थोडंफार रक्त येत असतं. दुष्यंत लगेचच आता तशीच कृष्णाला हातावरती उचलतो आणि ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन जाऊ लागतो. आता दुष्यंत कृष्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. दुष्यंत कृष्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करतो आणि सगळ्यात पहिला तो घाबरलेला असतो, त्यामुळे तो बाळजाबाईंना कॉल करतो आणि बाळजाबाईंना आता फोनवरती दुष्यंत सांगतो, आई कृष्णाचा अपघात झाला आहे आणि मी तिला हॉस्पिटलला घेऊन आलो आहे, तू लवकर ये. त्याबरोबर बाळजाबाई ह्या दुष्यंतला म्हणतात, काय अपघात आणि कसं काय, बरं तू घाबरू नकोस, मी आलोय. गणपत भाऊजी गाडी काढा, जयकांत चल माझ्याबरोबर, त्या कृष्णीचा अपघात झाला आहे. त्याबरोबर आता आढळराव हे बाळजाबाईंचे शब्द ऐकतात आणि ते सुद्धा आता जायला निघतात. त्याबरोबर आता पूजा ही सुद्धा लगेचच म्हणते, काय अपघात, वाव, इट्स अ ग्रेट न्यूज फॉर मी, पण सध्या तरी मला खूप दुःख झालं या गोष्टीचं, असंच दाखवायला पाहिजे. मग आता पूजा नाटकं करू लागते आणि म्हणत असते की कृष्णाचं ॲक्सिडेंट, हाव इट्स पॉसिबल, कसं शक्य आहे, नाही असं नाही होऊ शकत, कृष्णाला काही नाही झालं पाहिजे, नाहीतर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. बाळजाबाई हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडते, पाया पडते, पण प्लीज मला माझ्या बहिणीकडे घेऊन जा प्लीज. त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई म्हणतात, बरं घेऊन जातो, जादा तर लाडीगुडी लावू नकोस, चल बस गाडीत. त्याबरोबर इकडे दुष्यंतला डॉक्टर सांगत असतात की तुमच्या बायकोची कंडिशन क्रिटिकल आहे, म्हणजे आत्ता आम्ही तिला OTमध्ये शिफ्ट केलं आहे नक्की, पण ब्लड लॉस जास्त झाला आहे, त्यामुळे शुद्ध किती वेळात येईल हे सांगता येणार नाही. 24 तास त्यांना आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया. 24 तासात जर शुद्ध आली तर वेल इन गुड, बट जर 24 तासात शुद्ध नाही आली तर मात्र सिच्युएशन कॉम्प्लिकेटेड होत जाईल. तेव्हा प्रे करा, बघूया, होप बेटर, काहीतरी चांगलं होईल अशी आशा करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे.
सध्या तरी त्या ट्रीटमेंटला काही रिस्पॉन्सच करत नाही आहेत. त्यांनी रिस्पॉन्स करणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच आपण पुढे प्रोसीड करू शकतो. त्याबरोबर दुष्यंत आता डॉक्टरांना हात जोडून सांगत असतो की डॉक्टर, तुम्हाला काय वाटेल ते करा, हवं तितका पैसा खर्च झाला तरीही हरकत नाही, पण काहीही झालं तरी माझ्या बायकोला काही होता कामा नये, माझ्या बायकोला लवकरात लवकर बरं वाटायला पाहिजे. प्लीज डॉक्टर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे, प्लीज. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, आमच्याजवळ हात जोडून काय मिळणार आहे दुष्यंत, तुम्ही तुमच्या बायकोसाठी प्रे करा, मे बी काहीतरी फरक पडेल त्यांना. आम्ही आमच्याकडनं 100% प्रयत्न करतो आहेच. त्यावेळी मग आता दुष्यंत हा पुन्हा एकदा देवी आईच्या देवळात आलेला असतो आणि तो आता तिथे हात जोडून कृष्णासाठी प्रार्थना करू लागतो. तो म्हणत असतो, आई कृष्णा, प्रत्येक वेळी तुझं नाव घेत असते, छोट्या मोठ्या प्रत्येक अडचणीत ती नेहमी तुझा धावा करते, बरी वाईट प्रत्येक गोष्ट ती तुझ्याजवळ बोलते, तिच्या मनात काय असतं हे सगळ्यात आधी तुला ठाऊक होतं. मग जर एवढं सगळं आहे तर आज कृष्णाला ह्या अशा अवस्थेत तू कसं बघू शकतेस? काहीही कर, पण आज लवकरात लवकर कृष्णाला शुद्धीवरती आण आई. कृष्णाला आज सगळ्यात जास्त गरज आहे तर ती फक्त तुझी. कृष्णाच्या पाठीशी उभी राहा. त्याबरोबर पूजासुद्धा आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते. पूजा ड्रामे करू लागते, माझी बहीण कृष्णा, माझी कृष्णा कशी आहे, कशी आहे कृष्णा, कृष्णाला बरं वाटतं आहे का आता. त्यानंतर मग आता लगेचच इकडे कृष्णा हिला बरं वाटत नाही आहे असं कळल्यावर पूजाला तर आणखीन आनंद होतो, पण पूजा आता ते व्यक्त करू शकत नसते. थोड्या वेळाने आता डॉक्टर येऊन सांगतात की तुमच्या बहिणीला शुद्ध आली आहे. त्याबरोबर पूजा आता खरं तर खूपच जास्त नाराज होते, पण ती खुश झाल्याचं नाटक करते. दुष्यंत डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर मी भेटू शकतो का तिला? नाही म्हणजे आम्ही सगळेच. त्याबरोबर डॉक्टर लगेचच म्हणतात, येस ऑफकोर्स, बट त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, कारण आत्ता जस्ट त्या शुद्धीवरती आल्या आहेत, त्यांना त्रास होऊ देऊ नका, काही आरामाची गरज आहे त्यांना. त्यावर दुष्यंत होकार देतो. दुष्यंत कृष्णाजवळ जातो आणि कृष्णा तू कशी आहेस, तू ठीक आहेस ना, काय गरज होती तुला धावत जायची त्या गाडीच्या समोर वगैरे वगैरे दुष्यंत बोलत असतो. कृष्णा म्हणते, अहो बुंगाट पाहून तुम्ही इकडं काय करायला आहेसा, तुम्ही कशाला आला इथं? आणि पूजे अगं तू कधी आलीस? त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं असं काय करतेस, तू मला ओळखत कशी नाही आहेस? कृष्णा अगं मी दुष्यंत, विसरलीस कशी काय, तू मला ओळखत नाही आहेस का? कृष्णा अगं कृष्णा काय चाललं आहे तुझं? आता दुष्यंतला कळतच नसतं की कृष्णाचं नेमकं काय चाललं आहे. दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा तू नाराज आहेस माझ्यावरती म्हणून हे असं काहीतरी वेड्यासारखं वागतेस ना. ए कृष्णा, मस्करी करण्याची वेळ आहे काही, हॉस्पिटल आहे ना हे, प्लीज बी सिरियस. हां, आपलं जे काही राग रुसले असतील ना आपण आपल्या घरी जाऊन बोलूया. हां, इथे उगाचच्या उगाच आगाऊपणा करू नको. तुला माहिती आहे तुला जेव्हा गाडीने उडवलं तेव्हा मला किती त्रास झाला आहे तो. अगं मी कसं बसं तुला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे, कळतं आहे का तुला? त्याबरोबर आता कृष्णा काहीच रिॲक्ट होत नसते. ती म्हणते, अहो काय बोलायला आहे तुम्ही, कळालं आहे काय तुम्हाला तुमचं? ए पूजे अगं काय हे? त्यावर बाळजाबाईच्या लक्षात येतं की याचा अर्थ कृष्णाचा मेमरी लॉस झालेला आहे. आता हे बघून बाळजाबाईला खूपच जास्त आनंद होतो. बाळजाबाई मनात विचार करते की बरं झालं हिचा मेमरी लॉस झाला, आता हिला काही आठवणार नाही, दुष्यंतचं आणि हिचं लग्न, यांचा संसार काहीच नाही, आता माझा लेक मोकळा झाला. वा, शाबास पूजा. त्याबरोबर आता डॉक्टर तिकडे येतात कृष्णाचा आरडाओरडा ऐकून. बाळजाबाई लगेचच डॉक्टरांना म्हणते, अहो डॉक्टर काय चाललं या पोरीचं, माझी सून असं येड्यागत काय बडबडायला, तिला आठवणं झालो आहे आम्ही समजे. त्यावर डॉक्टर म्हणतात याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस म्हणतात. त्यावर दुष्यंत आणि बाळजाबाई विचारतात मग आता काय करायचं? डॉक्टर सांगतात की त्यांची मेमरी परत येण्यासाठी वेळ द्यावा लागेल आपल्याला. त्यांच्या मेंदूवरती आघात झाल्यामुळे त्यांना मेमरी लॉस झाला आहे, शॉर्ट टर्म मेमरी लॉस म्हणतात याला, कारण त्यांना त्यांची बहीण, त्यांची आई, त्यांची बहीण तर आठवत आहेत. त्यावर बाळजाबाई म्हणते, अहो मग डॉक्टर किती वेळ लागेल ही बुद्धी परत यायला तिची? त्यावर बाळजाबाईंना डॉक्टर सांगतात कधी कधी 15 दिवसात येते, कधी महिने लागतात, कधी वर्षही लागतात. त्यावर आता कृष्णा मला ओळखतच नाही आहे ह्या विचारानेच दुष्यंत पूर्णपणे हरून गेलेला असतो. तर बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात, अरे दुष्यंत कशापायी नाराज व्हायलायस तू, उलट ती पोर तुला ओळखणं झाल्या हे तुझ्यासाठी, माझ्यासाठी आणि आपल्या घरासाठी बी चांगलं आहे की. तसं बी ती कृष्णी ना तुला शोभत होती ना तुला शाबत होती, उलट आता ती स्वतःहून समजा तुझं लगीन वगैरे विसरून गेल्या, तू तिचा नवरा आहे हे विसरून गेल्या तर काय हरकत आहे. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, आई गप्प बस, तुला कळतंय का तू काय बोलते असते? अगं माझी बायको आहे ती, लग्न लावून दिलंस ना तू माझं तिच्याबरोबर, आणि आज ती मेमरी लॉस काय झाली तिची, ती सगळं विसरली काय, तर तू मला म्हणतेस की मी तिला सोडून देऊ? याला काय अर्थ आहे आई? लग्न म्हणजे काय खेळ आहे?
एक धरायची, दुसरी सोडायची, तिसरी करायची, असं नसतं. मी कृष्णाबरोबर लग्न केलं आहे, ती माझी बायको आहे आणि तीच राहील, समजलं. तिचा आज मेमरी लॉस झाला आहे, पण मेडिसिन वगैरे घेतल्यानंतर ती होईल ना बरी, डॉक्टर होईल ना बरी कृष्णा. त्यावर डॉक्टर सांगतात हो होईल, पण त्यांना म्हणजे तुम्ही ताण देऊ नका, त्यांच्या बुद्धीवर लोड येता कामा नये गोष्टी आठवण्यासाठी. त्यावर दुष्यंत म्हणतो की हो चालेल, तिच्या कलांनी तिला जसं आठवत जाईल ना तसं तिला आठवू द्या, आमची काहीच हरकत नाही आहे. तर इकडे आता कृष्णाला मात्र या सर्व गोष्टींची जाणीवच नसते. कृष्णा पूजाला म्हणत असते, पूजे अगं तू पुण्यावरनं आलीस होय, तू इकडं थेट मला बघाय कशी काय आलीस. आता हे बुंगाट पाहुणं बोललं त्याप्रमाणे माझा अपघात झाला आहे आणि तू मला भेटाय आलीस पूजे, खरंच. त्यावर आता पूजा विचार करते की जाऊ दे, तसंही आता हिचा मेमरी लॉस झाला आहे आणि हॉस्पिटलमध्ये डी आहे, त्यामुळे मला हिच्याबरोबर गोड तर बोलावंच लागणार आहे. मग आता पूजा लगेचच खोटं कृष्णाबरोबर गोड बोलू लागते. ती म्हणत असते हो हो कृष्णा, मी तुला भेटायला आले. कृष्णा तुला मी आठवते ना. त्यावरती होकार देते. मग पूजा आता विचार करते, बघ या कृष्णाला नेमके कुठल्या गोष्टी आठवत आहेत आणि कोण आठवतं आहे. मग पूजा लगेचच म्हणू लागते, भक्तीला भेटायचं आहे ना कृष्णा तुला, हां मी भक्तीला बोलवू का. त्यावर लगेचच आता कृष्णा होकार देते. तसं पूजाच्या लक्षात येतं, म्हणजे ही भक्तीला ओळखते. मग ती म्हणते बाळजाबाईनं भेटतेस. त्यावर कृष्णा म्हणते, अबो बाळजाबाई बी आल्यात होय मला भेटाय, 5 गावच्या सरपंच आहेत त्या आणि त्या मला भेटायला आल्या. त्यावर लगेचच पूजेच्या लक्षात येतं, 5 गावच्या सरपंच बोलते म्हणजे ही विसरली आहे बाळजाबाईंना. त्याबरोबर इकडे दुष्यंत हा रडत बसलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी भक्ती पण पोहोचलेली असते. भक्ती सावित्री दोघीही आलेले असतात. आता दुष्यंत रडत असतो. इतक्यात भक्तीची नजर दुष्यंतवर पडते. भक्ती दुष्यंतकडे येते आणि दाजी काय झालं असं विचारते. त्यावर दुष्यंत सांगतो, कृष्णाचा शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे, कृष्णा कोणालाच ओळखत नाही आहे. त्यावर भक्ती म्हणते कुणालाच. त्यावर दुष्यंत म्हणतो म्हणजे आम्हाला कोणाला, लग्नानंतरची तिची जी काही माणसं आहेत, जी काही नाती आहेत, ते सगळं ती विसरली आहे. इवन तिचं लग्न माझ्याबरोबर झालं आहे ही गोष्टसुद्धा तिच्या लक्षात नाही आहे. मला कळत नाही आहे मी काय करू, माझी कृष्णा माझी बायको मलाच विसरली, आता मी कसं, म्हणजे मला कळत नाही आहे भक्ती मी कसं. त्याबरोबर भक्ती म्हणते, दाजी शांत व्हा, मला कळायले तुमच्या मनाची अवस्था. अहो पर असं रडत बसून काय बी हाती लागणार नाही आहे. उलट आता तुम्हासनी धीर धरावा लागल, खमकं व्हावं लागल, खंबीर व्हावं लागल कृष्णीसाठी. आता उलट तुम्ही दाखवून द्या की तुम्ही कृष्णीला बरं करू शकता म्हणून. आता जर तुम्ही खचून गेलासा का नाही तर काहीच उपयोग होणार नाही हो कशाचा. म्हणून म्हणालो आहे तुम्ही असे खचून जाऊ नकासा खरंच. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, भक्ती अगं पण. त्यावर भक्ती म्हणते, दाजी सांभाळा स्वतःला, सावरा. त्याबरोबर मग दुष्यंत आता ठरवतो की काहीही झालं तरी मी कृष्णाची मेमरी परत आणणार, म्हणजे आणणारच. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीही चालेल. मग दुष्यंत ठरवतो की आता त्या दोघांच्या पूर्वीच्या ज्या भेटी होत्या, पूर्वीचं जे काही होतं ते सगळं पुन्हा रिक्रिएट करायचं, कृष्णाला तिची बुद्धी परत आणण्यासाठी मदत करायची आणि कृष्णाला नव्याने प्रेमात पडून तिच्याबरोबर लग्न करायचं आणि सुखाने संसारसुद्धा थाटायचा. मग आता इकडे कृष्णाला तर या सगळ्यातलं काही माहीत नसतं. आता हॉस्पिटलमधनं मला भक्ती डिस्चार्ज कधी देणार आणि मला तुम्ही घरला घेऊन कधी जाणार असं कृष्णा भक्तीला विचारते. भक्ती तिला सांगते की मिळेल की डिस्चार्ज. मग आता कृष्णाला थोडे दिवसात डिस्चार्ज मिळतो आणि कृष्णा आता चला घरला जाऊ असं म्हणते आणि मग आता लगेचच कृष्णा ही भक्तीबरोबर तिच्या माहेरी जाते. आता बिचाऱ्या दुष्यंतला खूप वाईट वाटत असतं, पण कृष्णाला मात्र या सर्व गोष्टींची जाणीवच नसते. आता घरी आल्यावर कृष्णा अगदी पूर्वीसारखे राहू लागते. ड्रेस घालू लागते, आंबाडा बांधू लागते, पुन्हा शेतात जाऊन काम करू लागते, आईची बोलणी खाऊ लागते. कृष्णाच्या हे लक्षातच नसतं की तिचं लग्न झालं आहे, ती दुष्यंत रांगडे पाटीलची बायको आहे, रांगडे पाटील घराण्याची सून आहे वगैरे वगैरे गोष्टी तिच्या लक्षातच नसतात. तिच्या मनात फक्त एकच असतं, ते म्हणजे माझ्या बाच्या हिरीला पाणी लागलं पाहिजे, माझ्या बानं घेतलेलं कर्ज फेडून टाकलं पाहिजे, भक्तीचं समद मार्गी लावलं पाहिजे, पूजेच्या आयुष्याला नवीन सुरुवात करून दिली पाहिजे, त्यासाठी जास्तीत जास्त काम केलं पाहिजे, जास्तीत जास्त पैका कमवला पाहिजे, ह्या गोष्टी तिच्या मनात असतात. पण त्यावेळी आता दुष्यंत हा कृष्णाची मेमरी परत आणण्यासाठी प्रयत्न करू लागतो. आता तो कृष्णाची आणि त्याची जी पहिली भेट झालेली असते ती पुन्हा तशीच्या तशी घडवून आणतो. त्यानंतर कृष्णा शेतात काम करत असते, तिच्याबरोबर शेतात काम करत असतो, पण कृष्णाला आणखीन गोष्टी काही आठवत नसतात. तर इकडे पूजा दुष्यंतकडे येते आणि त्याला म्हणू लागते, डी अरे का करतोयस तू हे सगळं कृष्णासाठी,
नाही म्हणजे कृष्णाचा मेमरी लॉस झाला आहे हे बघून मलासुद्धा खूप दुःख होत आहे. तिची बहीण म्हणून मलासुद्धा वाईट वाटते. पण तुला हे सगळं करण्याची काय गरज आहे? उलट जर कृष्णा स्वतःहूनच सर्व गोष्टी विसरली आहे तर इट्स गुड फॉर अस ना. आपण आता लग्न करू शकतो. आपण आपल्या नात्यात पुढे जायला मोकळे आहोत. मग तुझं लग्न कृष्णाबरोबर ठरलं होतं किंवा तू कृष्णाचा नवरा होतास म्हणूनच माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तू मला स्पष्टपणे नकार दिला होतास, बरोबर. पण आता जर कृष्णाला स्वतःहूनच तुझ्या आयुष्यात राहायचं नाही आहे, रादर तिला राहताच येणार नाही आहे कारण तिची मेमरी लॉस झाली आहे, तर उलट तू तर खुश व्हायला पाहिजेस. कारण आता पुढचं सगळं आयुष्य आपण दोघंजणं एकमेकांच्या सोबत जगू शकतो आणि ते सुद्धा कृष्णाला कोणत्याही पद्धतीचा आपल्यामुळे त्रास वगैरे न होता. मग जर तू हे सगळे प्रयत्न केलेस आणि कृष्णाची मेमरी परत आली तर त्यापेक्षा तू हे सगळं करूच नकोस ना. कळतंय का तुला मला काय म्हणायचं आहे ते? डी अरे तुला कळत नाही आहे. खरं तर देवाच्याही मनात हेच आहे की आपण दोघांनी एकत्र यावं, म्हणून देवानेच कृष्णाला सगळं विसरायला भाग पडला. नाहीतर विचार कर ना, कसा बरोबर कृष्णाचा अपघात घडला, कसं बरोबर कृष्णाचा मेमरी लॉस झाला, मला सगळं आठवू लागलं. विचार कर ना. त्यावर दुष्यंत म्हणतोय करतोय विचार करतोय आणि सगळं माझ्या लक्षातही येतंय पूजा. त्यावर पूजा म्हणते तेच तर. त्यावर दुष्यंत म्हणतो तू किती खालच्या पातळीला जाऊन विचार करू शकतेस ना पूजा, हे बरोबर लक्षात आलं आहे माझ्या. लाज वाटत नाही तुला हे सगळं बडबडताना? अगं मी तुझ्या बहिणीचा नवरा आहे कितीही झालं आणि काहीही झालं तरी. माझ्याबरोबर हे असं कसं बोलू शकतेस तू? शी, मला तर ना कधी कधी पश्चाताप होतो की खरोखर मी तुझ्यासारख्या मुलीच्या प्रेमात पडलो. बाप रे, शेम ऑन मी. पण जाऊ दे, आता काय करणार. भूतकाळ बदलू शकत नाही ना मी माझा, पण वर्तमान आणि भविष्य मात्र उज्ज्वल करू शकतो. आणि माझं वर्तमान आणि भविष्य दोन्हीही कृष्णाच आहे आणि कृष्णाच राहणार. तिच्या गळ्यामध्ये देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, अग्नीच्या सोबतीने, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने मी मंगळसूत्र घातले. तिला आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिले. आणि तुझं माहीत नाही पण मी माझ्या शब्दाचा पक्का आहे आणि लॉयलसुद्धा आहे. त्यामुळे मी कृष्णाला सोडणार नाही. त्यावर पूजा म्हणत असते डी अरे कळत नाही आहे तुला, तू इमोशनली विचार करतोयस ना म्हणून तुला हे सगळं असं वाटतंय. जरा प्रॅक्टिकली विचार कर. आणि मी कुठे म्हणते की कृष्णाला आपण वाऱ्यावर सोडायचं आहे. त्यावर दुष्यंत पूजाला म्हणतो चालती हो इकडनं, निघ माझ्यासमोरनं. आणि तो तिला तिकडनं हकलावून लावतो. पूजा डी थांब प्लीज, ऐकून घे. डी डी करत राहते पण दुष्यंत काही थांबत नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.